गुड इव्हनिंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. दळण आणायचंय. गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर आम्ही आता दळण आणायला चाललो आणि भाजी पण आणायची. भाजी संपलेली आहे. आम्ही 2 दिवस गावाला होतो, मग कशाला आणायची म्हणून आणली नव्हती. आता आम्ही भाजी आणायला चाललो. हां, ते एक सांगायचं विसरलं. आज येताना ना, हे कामावर येताना पाणीपुरी आणली. तर मी, माझी लेक, जावई पाणीपुरी खाल्लो. हे एकच खाली तर ह्यांना लगेच तिखट लागलं. डोळ्यातनं धारा लागेल त्यांना. ह्यांना तिखट चालत नाही अजिबात. तर आता आम्ही निघालोय भाजी आणि दळण टाकायचं आणि भाजी आणायची. हे बघा, दळण आणलंय. आताच आम्ही आलेलो. दळण आणलं आणि भाजी पण आणली. आता मला स्वयंपाक करायचा आहे. गव्हाचं दळण नव्हतं नेमकं. मला भाकरी चालतात, पण हे कधीतरी भाकरी खातात. नेहमी नाही खात. मला आवडते भाकरी. तर आता मी कोबीची भाजी करणार आहे. आता कोबी घेतली. कोबीमध्ये मुगाची डाळ घालून भाजी करेन आणि पोळ्या. पिशवीमध्ये मी भाजी काढून ठेवलेली आहे. आता नंतर फ्रीजमध्ये ठेवते मी भाजी. पहिला कुकर लावते आता, कारण का 8 वाजले. स्वयंपाक करायचे मला. पिशवी पहिला हात धुवून घेते, मग स्वयंपाकाला लागते. भात वड्याचा कुकर लावून घेते पहिला मी आता. तूप कडवायचं होतं. तूप कडवायचं राहून गेलं. नळ चालू आहे का? आवाज येतो नळाचा? हो का? तांदळामध्ये ना मुशाच एवढे आहेत की बारीक बारीक मुशा. खूप होईल भात उभी राहायलाच नको. थोडंच घेतलं आता. पाणी व्हायला लागेल. अजून टाकावं लागेल पाणी. टाका. कणिक भाजी 8:30 पर्यंत स्वयंपाक तयार. साडी चिरू का? चिरा तोपर्यंत जे मी कणिक तिंबते. पोळ्या पण गोड आंबट तसं नेहमी मीच चिरत असतो. कधी चिरता काय? आता किती दिवस झाले.
भाजी चिरले का तुम्ही? मला सांगते किती दिवस? हो किती दिवस झाले? किती तास मग? हो तास नाही, किती दिवस झाले भाजी चिरून तर दिलेत का? आता तुम्हीच आठवा भाजी आपण कधी दिलो हिला चिरून, आठवा ना. सकाळी तुमची गडबड असते कामाची, संध्याकाळी तर काय दमून आलेले असतात, तुम्हाला काय सांगणार मी. पण मी न सांगताच करत असतो. हो पण मला सांगायची गरजच नाही. तुम्ही आठवा तरी ना की कधी मी भाजी चिरून दिलोय. भाजीचं काही घेऊन नसते, स्वयंपाक करतो कधी कधी. स्वयंपाक करते. हा आजारी असताना स्वयंपाक करतात. मी आजारी पडले बिडले तर स्वयंपाक करतो, झोपून असेल तर. तू आजारी पडत नाही त्यामुळे स्वयंपाक मीच करतो. हो स्वयंपाक मीच करतो. गव्हाचं पीठ पहिलं ठेवावं लागणार आहे कसाला. चार पोळ्यांची अशी काय झाली? आणि आतमध्ये सुद्धा थोडी कणिक आहे, फ्रीज मध्ये पण थोडी सकाळची कणिक ठेवलेली शिल्लक आहे. भाजी चिरून दिली आहे, कोबीची भाजी मिस्टरांनी. त्यात मला बटाटा घाल म्हटले, आता बटाटा घालेल, डाळ न घालता बटाटा घालेल. बटाटा घालून भाजी करेल. कणिक तिंबते मी आता पोळ्यांसाठी. कुकरची शिट्टी. बटाटा घेतला का त्यात थोडासा बटाटा टाकते. मला काही चाकून चिरता येत नाही जास्त, असं मी आपली वेळीनेच चिरत असते. बटाटा घेतला मी, बटाटे चिरते भाजीमध्ये. बटाटा चिरेपर्यंत कढई गरम होती. किंचित सगळे टमाटो जास्त घेत नाही, त्यांना काय आवडत नाही टमाटो जास्त. बटाटा थोडा घेतलाय, टमॅटो अगदी थोडे घेतले, त्यांना आवडत नाही जास्त. कढीपत्ता पण घेतलाय, हिरवी मिरची घेतली कमी तिखटाची तर कमी हे कमी करते. थोडेसे मटार आहेत, ते मटार फारच हे झालं, मटार नाही घालत. कढई गरम झाली असणार आहे.
गरम झाली आहे. हिंग घालते. जिरे, जिरे मोहरी घातली भाजीत आता. आणि मी आता हिंग टाकले. थोडी हिंग टाकलेली. मिरची टाकली. मिरची आधी थोडीच टाकली. बरोबर. भाजी टाकते. साखर टाकते. मिरच्या तिखट आहे का काय तिखट घालते. चवीनुसार मीठ टाकलं. झाकण ठेवते. आता पोळ्या करून देते. झाकण ठेवते म्हणजे मंद याच्यावर मंद आचेवर ठेवून म्हणजे होऊन जाईल. कुकरचं झाकण पडलेलं आहे. भात बघा भात वरण पण झालं. तर मी करते आता पोळ्या. पोळी. या सगळेजण जेवायला गरम गरम पोळ्या करतील. या आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.